मंत्री महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, 113-73 गावांची ही प्रादेशिक योजना जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाती आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना च्या अंतर्गत ही मंजूर झालेली योजना आहे। तदनंतर ही योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत घेण्यात आली। 173 प्रादेशिक योजनेत 18/9/2016 मध्ये याला 234 कोटी रुपये इतक्या किमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली। तदनंतर 173 गावे प्रादेशिक योजनेनंतर 248.69 कोटी इतक्या रकमेस दिनांक 28/6/2001 रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या योजनेवर एकूण 226 कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे। 173 प्रादेशिक गावाच्या योजनांमध्ये 13.22 कोटी किमतीच्या अंतिम देयक अदा करण्यात आले आहे। तथापि 173 गावे प्रादेशिक योजना भौतिक प्रगती पूर्ण झाली नसल्याने अद्यापही त्याचे लेखे बंद केलेले नाही आहेत। अंतिम देयक अदा करण्याची वेळी मोजमाप पुस्तकाच्या नोंदीनुसार अंचेकित योजनेमध्ये 173 पैकी 146 गावांना पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आला होता। उर्वरित 27 गावांपैकी 16 गावांना टॅपिंग पॉइंट देण्यात येऊन भविष्यात पाणी पुरवठा करण्याची तरतूद करण्यात आली होती। 9 गावे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पाईपलाईनची तोडफोड झाल्याची बाधित आहे। त्यामुळे त्या विभागास आम्ही कंटिन्यू पत्रव्यवहार केल्यानंतर त्या क्षेत्रावर बैठका सुद्धा झाल्या आहेत, पण 2 गावात ग्रामपंचायत काम करू दिले नाही। त्यामुळे हे काम त्या ठिकाणी निश्चितपणाने थांबलेले आहे। निविदेच्या अटीनुसार आणि चाचणी कालावधी पूर्ण केल्यानंतर ही योजना 3 वर्ष ठेकेदाराने चालवायची होती। हे आमदार महोदयाचं म्हणणं 100% सत्य आहे। योजना एप्रिल 2020 ते 2024 पर्यंत ठेकेदाराने 97 गावांना पाणी दिलेले। त्यानुसार त्यांनी मजिबातर्फत खाजगी ठेकेदारांना योजना चालना देण्यात येत होती। तथापि ग्रामपंचायतकडनं काही पैसे न मिळाल्यामुळे थकीत पाणीपट्टी असल्यामुळे वीज बिल अदा न करण्यामुळे 5 महिन्यापासून ही योजना बंद आहे। हे पण त्यांचं म्हणणं एकदम रास्त आहे। 95 प्रादेशिक योजना ही दुसरी मंठा प्रादेशिक योजना आहे आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल अंतर्गत हीच योजना त्यावेळेस पण मंजूर करण्यात आली होती। 18 मध्ये ही मंजूर करण्यात आली होती। 117 कोटी किमतीची तिला प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली होती। 95 गावे प्रादेशिक योजना 132 कोटी इतक्या रकमेस 25/6/2019 ला सुधारित मान्यता देण्यात आली आणि 100 कोटी.25 एवढा त्याच्यावर खर्च झाला आहे। योजनेची 13.18 कोटीचे अंतिम देयक अदा करण्यात आलेले आहेत। तथापि 95 गावे प्रदेशाची भौतिक प्रगती पूर्ण झाली नसल्याने अद्यापही त्याचे लेखे बंद ठेवलेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्युत जोडणी ही 95 गावाची पाणीपुरवठा योजना 87 गावाची पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता। तथापि थकबाकी असल्यामुळे करण्यात आलेले हे वीज बिल 5 महिन्यापासून न भरल्यामुळे ती योजना या ठिकाणी बंद आहे आणि लोक पाण्यापासून वंचित आहे। ही बाबही सत्य आहे। केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत मध्ये मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना असणाऱ्या 2023 पूर्वी अंतिम करण्यात आलेल्या या तदनुसार जल जीवन मिशन अंतर्गत हा निधी खर्च करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय लोणीकर साहेबांनी तक्रार केली त्यावेळेस त्यांच्या तक्रारीमध्ये हायड्रॉलिक्स टेस्टिंग अपूर्ण केली आहे अशी सुद्धा तक्रार त्यांनी माझ्याकडे केली होती। पण मी त्याची माहिती तपशील घेतली असता अभियंत्यांना हे काम न केल्यामुळे आरबी गाडे असतील किंवा एमबी गायकवाड असतील असे 6 अधिकाऱ्यांवर आपण निलंबन केलं आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या 9625च्या अंतर्गत त्या ठिकाणचे मुख्य अभियंता यांनी कंत्राटीदाराच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा अतिप्रतिदानाची रक्कम वसूल करण्यात यावी आणि कंत्राटदार पूर्ण घेण्याबाबत कळवले होते। पण नंतर 9/7/2025 रोजी विभागीय चौकशी अंतिम पडताळणी करून वसूलपात्र रक्कम किती येते याबाबत अहवाल प्राप्त झाला नसल्याने गुन्हा दाखल करण्याची तशी वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल असे कळवले त्यावेळेस सुद्धा। त्यामुळे आपली जी सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की लोकांना पाणी मिळालं पाहिजे। ही योजना आपण आपल्या काळामध्ये मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये एक नवीन मॉडेल म्हणून ही योजना आणली। आपला हेतू
जनतेला स्वच्छ पाणी मिळावं, चांगलं पाणी मिळावं याच्याकरता होती. पण मला सांगायला या ठिकाणी वाटेल की जी योजना कॉन्ट्रॅक्टरने चालवायला पाहिजे होती, आपण त्याच्याकरता मागणी केलेली आहे, कॉन्ट्रॅक्टरला काळ्या लिस्टमध्ये टाकावं. बऱ्याच आमदारांचेही त्या बाबतीमध्ये पत्र आलेले आहेत. तर निश्चितपणाने शॉर्ट पिरियडमध्ये 8-10 दिवसामध्ये याची चौकशी करू. कॉन्ट्रॅक्टर जर त्याच्यामध्ये दोषी असेलच तर 100% आपल्या मागणीला सन्माननीय माजी मंत्री म्हणून किंवा आपण सध्याचे तिथले आमदार म्हणून आपण जे बोलता ते सत्य मानून, जर तो कॉन्ट्रॅक्टरने आगाऊपणा केला असेल आणि लोकांच्या तोंडाचं पाणी पळवलं असेल तर त्याला काळ्या लिस्टमध्ये टाकू. वेळ पडली तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू. आणि ज्या गावांची फक्त लाईनमुळे पाणी योजनेचं बंद आहे, मी दुपारीच AC साहेबांना विनंती केली आहे, सीनं सांगितले आणि आपल्या डिपार्टमेंटकडून पत्र दिलेलं आहे की हे पैसे भरण्याची जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटची आहे. कदाचित पाणी सुरू झालं असेल असं मला या ठिकाणी वाटतं. आपण त्याचा तपास करावा. 2 दिवसाच्या आत बंद असलेल्या या सगळ्या गावांना पाणी दिलं जाईल अशी खात्री या ठिकाणी देतो. अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जी तक्रार केली आहे त्याची पूर्ण चौकशी चालू आहे. सध्या ते निलंबित आहे. काहींची DE सुरू आहे, ते पण मी तपास करेल. आणखी याच्या बाबतीत काही तुमच्या आणखी सूचना असतील तर नम्रपणे त्या स्वीकारून त्याच्यामध्ये जे जे मला करता येईल, कारण की पाणी पाजणं हे पंतप्रधानापासून तर आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. जरी ती 2018 मध्ये आपण आणलेली मॉडेल होती, त्याच आधारावर जल जीवन मिशन पुढच्या काळामध्ये काम करते आहे. मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये आणखी काही मार्गदर्शक सूचना आपल्या असल्या तर नम्रपणे त्या आपण स्वीकारू आणि कारवाई करू.